वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल, सेफ असाल. तर आज आम्ही जातोय पुण्याचं क्रिसमस वंडरलँडला. सगळ्यात मोठी क्रिसमस ट्री वगैरे आहे, छान छान डेकोरेशन आहे, कॉन्सर्ट वगैरे पण आहे तिकडे. तर 19, 20, 21 त्याची डेट होती. या 3 दिवस ते तिकडे असणार होतं. पण आज लास्ट डेट आहे आणि कुणाल 2-3 दिवस नव्हता, तो आजच सकाळी आलाय. म्हटलं चला आज आपण तिकडे जाऊया. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा, मी तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे तिकडे कसं कसं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. इंटरेस्टिंग असेल. काय रे तू एक्साइटेड आहे? ओके. आणि पन्निकाला पण भेटणार आणि मस्ती करणार आणि छान छान मजा करणार. ओके, आता आम्ही आणि माझी नणंद पण येते, पर्निका पण येते. तर आम्ही तिकडे भेटणार आहे. ते लोक डायरेक्ट तिकडूनच येणार आहे त्यांच्या घरात आणि आम्ही इकडून जातो. आम्ही पोहोचलो, एवढं सगळं ट्रॅफिक झालंय. आता आम्ही पोहोचलोय वंडरलँडला आणि हे त्याचं एंट्री आहे. पण आता एंट्री फी वगैरे आहे का ते विचारायला गेलाय कोणाल. बरेच पार्किंग फुल आहे आणि क्राऊड पण भरपूर. हे आहेत एंट्री तिकीट ना. एंट्री तिकीट किती होतं? 500 आहे आज 500 एंट्री फी आहे. आणि हे आपल्याला बँड सारखं हातामध्ये ते लोक बांधणार. काय अरे तू छोटा आहे. आई देख आई देख. आता आम्ही बँड घालून आतमध्ये जातोय. ओके, तुझे दाखव कोणाल. सगळ्यांनी आम्ही घातले, पर्निकाला नाहीये है ना पर्निका. कायरोला बँड नाहीये तर त्याला पाहिजे, त्याला फ्री एंट्री. 10 वर्षाच्या खाली सगळ्या मुलांना फ्री आहे. आता गौरीचं बाकी आहे, आम्ही सगळ्यांनी घातलंय. आता गौरीचं बाकी आहे. सगळ्यांनी आपले आपले बँड. आता आम्ही एंट्री करतोय. हे त्याचं एंट्रन्स आहे. तर हे आता आम्ही एंट्री केली आहे. लाइटिंग वगैरे छान आहे. प्रचंड गर्दी आतमध्ये. हे स्टॉल वगैरे आहे सगळं. क्रिसमस ट्री पण खूप छान आहे. घरी 2-2 डमडमे इकडे नाही वाजवत कधी आणि इकडे वाजवायचं आहे. हे कॅन्डल्स, वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्डल्स. हे कॅन्डल्स, हे वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्डल्स. जिथे जाईल तिकडे खाण्याच्या स्टॉलवर थांबायचं. हा टेस्ट ऑफ इंडोरचा स्टॉल आहे.
बँगल्स, इयरिंग्स. त्यानंतर आम्ही ह्या स्टॉलवर थांबलो होतो. इकडे खायचं होतं, पोरांना भूक लागलेली, बिस्किट वगैरे ते घेतलं. इकडे कॉन्सर्ट चालू आहे. लाईव्ह कॉन्सर्ट जी इकडे होता तिकडे कॅरल सिंगिंग चालू होतं, सॉंग्स चालू होते, त्यामुळे मला व्हॉइस ओव्हर करावा लागतो आहे. आणि नंतर इकडेच मग वरुण जैनचा लाईव्ह शो होणार होता, तर तिकडे सॉंग्स वगैरे होते. मस्त छान सगळेजण एन्जॉय करत होते. लहान मुलं पण छान डान्स करत होते. पर्निका आणि कायरोनी तर फुल धमाल केला आहे, फुल मस्ती केली आहे त्यांनी. तर मी सॉंग्स आता नाही म्हणजे प्ले करू शकत, तर तुम्ही फक्त एन्जॉय करा, कारण तिकडे बॅकग्राऊंडला सॉंग चालू होते. Louder, Santa. Louder, people. Come on, Santa louder. Claus People don't sing वगैरे loudly. पण Come on. होता. Jingle bells. Okay, that was not in key. Okay. आज लास्ट डे होता Jingle कॉन्सर्टचा bells. आणि पूर्ण ह्या प्रोग्रामचा लास्ट डे होता, संडे होता, आणि त्यामुळे प्रचंड गर्दी होती, खूप क्राऊड होता. Jingle all the way. मोठी क्रिसमस ट्री पण होती आतमध्ये, आणि असं लाईटिंग वगैरे केलं होतं. इतकं छान वाटत होतं ना, मस्त केलं होतं. इकडे जिंगल बेलचं कॅरल चालू होतं, सॉन्ग चालू होतं. आम्ही मस्त डान्स करत होतो. Come on, people, get your hands together. Thank you so much. It's been an amazing crowd. All right, so we have the festive notes. I'll just introduce the band before we get off stage. On keys, we have Joshua. कायरो आणि पर्निकाचा मस्त डान्स चालू होता. इतकी गर्दी होती पण त्यांचा डान्स काय थांबला नाही, ते कंटिन्यू डान्स करत होते. गाणी चालू होती, मस्त डान्स करत होते ते लोक. अच्छा, घरातून आहे का? Right, ladies and gentlemen, all eyes on the screen. We're gonna have a teaser video for you to have a check look on this. कायरो गिफ्ट घेऊन पळून चाललाय. कायरो
टेलिफोन बूथ पण आहे. इकडे आताच आम्ही फोटो काढले. लाईव्ह कॉन्सर्ट तर चालूच होता, सॉंग्स वगैरे चालूच होते, पण आम्ही निघालो कारण लेट झालं होतं आणि जेवण पण करायचं होतं. गर्दी थोडी कमी झाली होती. मग आम्ही थोडीफार शॉपिंग केली. गौरीला काही ड्रेस घ्यायचा होता, पॅन्ट्स वगैरे घेतले ते आम्ही घेतले. आणि त्यानंतर मग आम्हाला एंट्री करताना आम्हाला फोटोज वगैरे काढायचे होते. तिकडे प्रचंड गर्दी होती. मग आम्ही बाहेर निघताना गर्दी कमी झाली होती, तर फोटोज वगैरे काढले आणि बाहेर पडलो. आणि तिकडून आम्ही डायरेक्ट गेलो होतो जेवण करायला. तर ते पण पुढे तो पण पुढे आहे व्हिडिओ. व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत. मामा पास देख मामा पास पप्पा पास रंगला पंजाबला पोचल्यानंतर पण तिकडे लाईव्ह म्युझिक चालू होतं, त्यामुळे मला व्हॉइस ओव्हर करावा लागते. हा पुन्हा ॲम्बियन्स होता रेस्टॉरंटचा, धाबाचा. खूप छान होतं. मस्त सगळेजण. इतका लेट झाला होता पण खूप गर्दी होती. थंडी पण तितकीच वाढली होती कारण तिकडे कॉन्सर्टमध्ये तर आम्हाला इतकं काही थंड जाणवलं नव्हतं कारण प्रचंड गर्दी पण होती तिकडे. जसं जसं आम्ही बाहेर आलो तसं फार थंडी जाणवायला लागली आम्हाला. आम्ही सगळ्यांनी जॅकेट्स वगैरे घालून मस्त गेलो होतो जेवण करायला. पंजाबी धाबा होता तो. खूप छान जेवण होतं तिकडे. आम्ही स्टार्टिंगला सूप मागवलेलं, मसाला पापड, 2 टाईपच्या भाज्या मागवलेल्या. त्यानंतर मक्केदी रोटी मागवलेली, मक्याची रोटी. सरसोदा साग मागवायचं होतं पण कधी खाल्लं नव्हतं, त्यामुळे म्हटलं चला आता नको टेस्ट करायला. आणि इच्छा पण नव्हती काय खायची. आणि त्यानंतर बिर्याणी घेतलेली. लास्टला आम्ही जिलेबी घेतलेली. आणि सगळ्यात लास्टला फोटोज वगैरे काढले. तिकडे जीप वगैरे होती, त्या जीपमध्ये फोटोज वगैरे काढले. आणि मग पान घेतलं होतं, पान नाही घेतलं, गौरीने वगैरे घेतलेलं पान. आणि तिकडून घरी आलो. अरे येतो नको सांडू, काही आवाज जेवायचं आहे. जिलेबी. चलो उठा उठा उठा. गरम आहे का काय? गरम गरम. गरबावला आणते का कधी? पान घेते ते गौरी. कायरोला पण पान खायची इच्छा होत होती पण त्यांनी कधीच खाल्लं नव्हतं, त्यामुळे मी त्याला दिलं नाही. मग त्यांना बाय वगैरे करून आम्ही घरी यायला निघालो. 11 वाजले होते आम्हाला जेवण वगैरे करून आणि घरी पोचायला आम्हाला 11:30 वाजले. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.